उद्या जत बंद निषेध मोर्चा. गोपीचंद पडळकर नराधमास 2 दिवसात फाशीची शिक्षा व्हावी याची मागणी करणार. आमदार इद्रिस नायकवडी. कर्जगी तालुका जत येथे एका 4 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास घडली. खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता. या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळली वय 45 राहणार कर्जगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे आणण्यात आला होता. या ठिकाणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. या घटनेनंतर अल्पसंख्याक तसेच सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्याने आज मिरज शासकीय रुग्णालय मोठी गर्दी केली होती. उद्या जत बंदला हाक देण्यात आली असून दुपारनंतर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. तर देशात अशा घटनांमध्ये 2 दिवसात सुनावणी होऊन नराधमास फाशीची शिक्षेची तरतूद केली जाते, पण भारतात हा कायदा का केला जात नाही? तर नराधमास 2 दिवसात फाशीची शिक्षा करण्याची मागणी विधान परिषद करणार असल्याची माहिती आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली आहे.